तर माझी चालली होती फर्स्ट शिफ्ट. त्याच्यासाठीच मी सकाळी-सकाळी आयांचं आवरून घेतलं होतं. माझं पण आवरून घेतलं होतं आणि त्याला झोपेतच मी आवरत होते. कारण त्याला सकाळची काही मी अंघोळ घालत नाही, तसंच गडबडीत नेत असते. पहाटे 5 वाजता उठून कुठे बाळाला अंघोळ घालायचे. कंपनीमध्ये जाऊन परत आम्ही फर्स्ट शिफ्टवरून येऊन त्याला घरी येताना बिस्किट हे खायला दिलं होतं आणि आभाळ आल्यासारखं झालं होतं. आता म्हटलं घरी येताना पाऊस येतो की काय, पण तसं काही झालं नाही. मग आम्ही बसमधून उतरून घरी आलो, तर खूप भूक लागली होती. कारण सकाळी लवकर जेवण केलं होतं आणि घरी येऊस तर लय भूक लागले होते. म्हणून मी काय केलं, चहा आणि खारी खाल्ली. तर आता लवकरच म्हणलं आवरून घ्यावं, कारण परत झोपायला उशीर झाला की संध्याकाळची काही लवकर झोप येत नाही आणि सकाळी 4 वाजता उठायचं म्हटलं ना की मग झोप पण पूर्ण होत नाही. म्हणून ठरवलं, आयाशला झोपी घातलं आणि सगळं माझं आवरायला घेतलं, स्वयंपाक केला. इकडं चपात्या करून आयाशला मला वरण पण करायचं होतं. आमच्या दोघांसाठी म्हटलं नंतर भाजी करायची. तोपर्यंत चपातीनं वरण करून घेतलं आणि आयाश बाहेर गेला होता म्हणून त्याला अंघोळीसाठी पाणी तापवून घेतलं होतं. इकडं माझं सगळं आवरून झाल्याच्या नंतर आयांशला बोलवलं आतमध्ये आणि त्याला अंघोळ घालायची होती. तोपर्यंत म्हटलं सगळं आवरून घेते स्वयंपाक आणि त्याच्यासाठी थोडीशी वरणाची डाळ करायची होती, म्हणून ते मुगाच्या डाळीचं वरण केलं त्याच्यासाठी आणि माझं तेच आवरायचं चाललं होतं. तर आयांशला आता अंघोळ घालायची होती. म्हटलं कसं गरम पाण्याने अंघोळ घातले की त्याचं अंग मोकळं होईल. सकाळी लवकर त्याला अंघोळ घातली होती. अंघोळ घालून परत त्याला मी त्याचं आवरलं. तोपर्यंत आमच्या इकडे पाऊस आला आणि बघा पाऊस बघण्यासाठी दरवाजामध्ये उभा थांबला होता. आता मग पाऊस बघून झाल्याच्यानंतर त्याला थोडासा अभ्यास करायला लावला आणि आजच्यापुरतं एवढंच. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.